नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत मस्त विदर्भ स्पेशल बिट्ट्या। तर आमच्या इकडे विदर्भात मस्त बिट्ट्या म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात प्लीज कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, एक नंबर अशा मस्त कुरकुरीत मस्त चवीले बी एक नंबर अशा भन्नाट हे मस्त बिट्ट्या झाल्या होत्या मित्रांनो। ह्या बिट्ट्यांना करायची ना वेगवेगळी पद्धत असते बरं। कोणी वरणामध्ये शिजवून घेते, तर कोणी ना साध्या पाण्यामध्ये बी शिजवून घेता येते है ना। तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण हे बिट्ट्या तयार करू शकतो। तर मित्रांनो, हे बिट्ट्या ना मस्त तुम्ही स्टोर करू शकता 8-15 दिवसासाठी, आणि लेकराच्या टिफिनवर बी तुम्ही देऊ शकता सकाळी सकाळी, काही प्रॉब्लेम नाही। आणि तुम्ही जर चहा घेत असताना, संध्याकाळचा चहा जर तुम्ही घेत असाल, तर चहासोबत ना हे खारी बिलकुल खायसाठी एक नंबर लागते। ब्रेड खायची गरज नाही, हे तुम्ही ट्राय करा, चहासोबत बी एक नंबर अशा हे बिट्ट्या लागतात। तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आला ना, एक नंबर कलर आला। तर चला मित्रांनो, आता आपण रेसिपी स्टार्ट करू। तर त्यासाठी ना मी इथं मस्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबानुसार गव्हाचं पीठ घेऊ शकता। तर हे मी 3 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर थोडंसं शिल्लकच घ्या, कारण आपण ना बिट्ट्या बनवून राहिलो। तर बिट्ट्या जर बनवल्या ना, तर कितीक पीठ चुरलं ना हे बिलकुल अपुरंच पडणार आहे। तर त्यासाठी शिल्लक घ्या। तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी मी इथं रवा घेतलेला आहे। रवा मी यासाठी घेतलेला आहे कारण हे पीठ ना बारीक होतं, मग बारीक पीठ असल्यामुळे ते थोडं ना मस्त एकदम क्रंची झाल्या पाहिजे ना। तर त्यासाठी मस्त मी अर्धी वाटी इथं रवा ॲड केलेला आहे। तर चवीनुसार एक 2 चमच मी नमक घेतलं, 1 चमच मी मस्त जिरे घेतलं, 2 चमच ना मस्त मी ओवा घेतला। ओवा मस्त चोळून टाकून द्यायचा आहे। आणि हे तूप मी मस्त गरम केलं, तूप पण आता मस्त याच्यावर टाकून देऊ आपण सगळं तूप। तुम्ही तेल बी वापरू शकता, तुम्ही तूप बी वापरू शकता, फक्त एवढंच की थोडंसं असं गरम तूप याच्यामध्ये टाकायला लागते। तूप टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊ। बिट्ट्या जर बनवायच्या असल्या ना, तर काय करायचं, गव्हाचं पीठ ना थोडंसं मस्त असं रवाळसारखं बिलकुल दळून आणायचं। रवाळसारखं जर दळून आणलं ना थोडंसं जाडं, तर एक नंबर त्याच्या बिट्ट्या होतात बरं। तर आता आपण काय करू ना, थोडं पाणी ॲड करून ना मस्त बिलकुल जसं आपण पीठ चुरतो ना तसं पीठ मस्त चुरून घ्यायचं आहे। जसं पोळ्या आपण करतो, पण पोळ्यासाठी ना आपण जास्त पतलंच पीठ चुरतो, यासाठी ना थोडंसं घट्टच चुरा आहे ना। तर बघू शकता मस्त असं घट्ट मस्त आटा मी चुरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर 5 मिनिटासाठी आट्याले ना थोडंसं रेस्ट करू देऊ। तर 5 मिनिट झालेले आहेत। तर आता आपण मस्त याचे छोटे छोटे मस्त गोळे करून घ्यायचे आहेत, गोल गोल, जास्त मोठे नाही जास्त छोटे नाहीत, मस्त मीडियम साईजमध्ये मस्त बिलकुल, ताकी ते शिजले पाहिजे पाण्यामध्ये आहे ना। अशा प्रकारे मस्त छोटे छोटे मस्त गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता असे मस्त छोटे छोटे चिन्नुकले गोळे मी करून घेतले, जास्त मोठे बी नाही जास्त छोटे बी नाही, मस्त मीडियम साईजचे आहे ना। तर असे मस्त सगळे मी गोळे इथं करून घेतलेले तुम्ही बघू शकता। तर बघा आता मित्रांनो, सगळे मस्त गोळे करून झालेले आहेत। तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, मस्त ना आपल्याला ना पाणी उकळू घालायचं आहे मस्त आहे ना, अंदन ठेवा लागतं मस्त हे उकडायसाठी। तर मस्त एक मी गंज घेतला, तुम्ही कुकर शिट्टी बी लावू शकता, काही हे नाही, हरकत नाही। तर मी मस्त या गंजामध्ये मी हे उकडून घेतो आता। तर मस्त मी पाणी घेतलं, जास्तच पाणी घ्या, आणि 2 चमच मी इथं तूप घेतलं, तुम्ही तेल बी टाकू शकता, चवीनुसार मीठ घातलं मी याच्यात आहे ना। मस्त उकडी येऊ दिल्या, चांगली उकडी आली ना तेव्हाच हे आपल्याला हे बिट्टे ना याच्यामध्ये सोडून घ्यायचे ते हुंडे। तर मस्त स्लो फ्लेमवर आता आपल्याला अर्धा घंटा हे बिलकुल शिजून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे। अर्धा तास झाल्यानंतर हे मी बिट्ट्यांना सगळ्या काढून घेतलं एका प्लेटमध्ये, आणि हे बिट्ट्यांना थंड होऊ द्यायच्या, थंड होऊ द्यायसाठी ठेवून द्यायचं, कारण हे बिट्ट्यांना गरम असतात। तर बघू शकता मस्त बिट्ट्यांना आपल्या थंडागार झालेल्या आहे। तर आता ना आपण मस्त चाकूच्या साहाय्याने मस्त कट करून घेऊ आहे ना, कारण बिट्ट्या थंड झाल्यानंतरच तुम्ही कट करून घ्या बरं, नाहीतर गरम घेसाल ना तर हात जाळून घेसाल। तर आता मस्त ना आपण चाकूच्या साहाय्याने मस्त बिलकुल कट करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता सहज बिलकुल हे कट झालेले आहेत, कारण हे शिजल्या म्हणून हे लवकरात लवकर कट झालं आहे ना। तर बघू शकता, आणि काही राहायला सुईला ना ते तेलामध्ये होऊन जातात, पण शक्यतोवर राहूच नका देऊ, व्यवस्थित शिजून घ्या बिलकुल। तर तुम्ही बघू शकता मस्त हे बिट्ट्या आपल्या शिजून झालेले आहेत। तर आता आपण याले ना मस्त फ्राय करून घेऊ मस्त तेलातनी आहे ना। तर बघू शकता मित्रांनो, तर आता सगळे मस्त कट करून झालेले आहेत आपले हे बिट्ट्या। तर आता आपण मस्त गरम तेल करू, आणि तेलात मी मस्त हे तेलातून मस्त तळून काढू।
तुम्ही तेल बी घेऊ शकता, तुम्ही तूप बी घेऊ शकता आहे ना। तर चला आता मस्त काय मस्त वास येऊ राहिला ना, तुम्हाला काय सांगू, भन्नाट बिलकुल आहे ना। तर मित्रांनो मी कढई ठेवली, आता कढई ठेवल्यानंतर गॅस ऑन केला, मस्त आता तेल टाकू। आता मित्रांनो तेलाचं प्रमाण जास्तच घ्यावं लागते बरं, इथं तेलाचं प्रमाण जास्त घ्यावं लागते। तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही तेल घ्या, तुम्ही तूप बी घेऊ शकता आहे ना। तुपामधले जर काढल्या तर एक नंबर बेस्ट। तर तुम्ही बघू शकता तेल मस्त आपलं सनसन गरम झालं, तर कडक तेल झाल्यानंतरच हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ना बिट्ट्या। आणि तेल पहिले कडक होऊ द्यायचं, मग नंतर एकदम स्लो करून ठेवायचं, कारण की गॅसची स्पीड जर आपण ठेवली ना तर वरची कवर आहे ना, जे लेअर आहे वरची ते जळून जाणार आहे, आणि जो अंदरला जो गाभा असतो ना तो बिलकुल त्याचा कच्चाच्या कच्चा राहणार आहे। त्यासाठी ना बिट्ट्या तेलामध्ये सोडल्या तेव्हा बिलकुल स्पीड कमी करून घ्यायची, स्लो फ्लेमवर हे बिट्ट्या मस्त तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आहे ना। काही गडबड करायची नाही, नाहीतर हे कच्च्या राहू शकतात बरं अंदरून आहे ना, तशा तर कच्च्या राहतीनच नाही म्हणा। तर मित्रांनो तुम्ही कशा बिट्ट्या बनवता प्लीज कमेंट करून सांगा। आमच्या इकडे तर विदर्भाच्या इकडे अशा बिट्ट्या बनवतात बा, तुमच्या इकडे कशा बनवतात प्लीज कमेंट करून सांगा। तर बघू शकता मित्रांनो काय मस्त बिलकुल असा कलर आलेला आहे। आपले तेल पहिले मस्त व्यवस्थित गरम करून घ्यायचं, सनसन बिलकुल आहे ना। थोडंसं त्याच्यात मग सनसन तेल झालं म्हणजे ना हे बिट्ट्या टाकायच्या, आणि बिट्ट्या टाकल्यानंतर स्लो फ्लेम करून टाकायची आहे ना, नाहीतर काय होते ना आता हे वरची जे लेअर आहे की नाही हे होऊन जाते, आणि जो अंदरला जो गाभा असते की नाही तर तो गाभा आहे की नाही तसाच राहते। तर मस्त स्लो फ्लेमवर आपल्याला हे मस्त तळून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता। आणि मग मस्त बिलकुल खुरखुरीत खुसखुशीत अशा मस्त आपल्या बिट्ट्या तयार, बघू शकता। आता हा जो कलर आहे ना हा कलर एकदम परफेक्ट आहे। तर आपण काय करू ना मस्त एका झाऱ्यामध्ये मस्त काढून घेऊ, हा बघू शकता एका झाऱ्यामध्ये मस्त काढून घेऊ आहे ना। हा कलर एकदम परफेक्ट आहे बरं, याच्यापेक्षा जास्त होऊ नका देऊ, मग कसं ते अशा जळलेल्या होतात ना ते आहे की नाही। हा जो कलर आहे ना एकदम बेस्ट बिलकुल कलर आहे। या कलर आला ना गोल्डन गोल्डन मस्त काढून घ्यायचं आहे ना, बघू शकता मस्त काढून घेतल्या आता हे बिट्ट्या। वाव जबरदस्त, हा 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 कसा आवाज येऊ राहिला, खर 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 आवाज पा, आवाज किती मस्त खुसखुशीत आला आहे की नाही। अशा हे काढून घ्यायचे आहे की नाही आपल्याला एक मस्त प्लेट मध्ये आहे ना। तर बघू शकता मित्रांनो मस्त बिलकुल आपल्या हे कुरकुरीत खुसखुशीत अशा मस्त बिट्ट्या तयार झालेल्या आहेत। तर अशाच मी पूर्ण बिट्ट्या आता काढून घेते, सगळ्या बिट्ट्या बिलकुल। तर तुम्ही बघू शकता मस्त तेल बी चांगलं सनसन गरम होऊ द्यायचं आहे, आणि तेव्हाच आपल्याला हा दुसरा घाना बिलकुल तळून घ्यायचा आहे ना। बघू शकता मित्रांनो अशा सगळ्या बिलकुल मी इथं बिट्ट्या तळून घेते आता। सगळ्या बिट्ट्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता मित्रांनो। वाव एक नंबर, पहा कसा कलर आला मस्त, काय आवाज आला खर 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 खुसखुशीत। मस्त बिट्ट्या झाल्या आपल्या तयार, काय मस्त खरखर खरखर वाजून राहिला ना, काय सांगू तुम्हाला, एक नंबर। तर मित्रांनो बघू शकता आपल्या बिट्ट्या झाल्या मस्त तयार, काय मस्त वास सुटला ना, काय सांगू तुम्हाला, एक नंबर बिलकुल लय भन्नाट असा मस्त वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो हे ना विदर्भात ना, तर आमच्या विदर्भात याला बिट्ट्या म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात प्लीज कमेंट करून सांगा मित्रांनो। तर लय भन्नाट होतात हे ना बिट्ट्या, मस्त वरणासोबत बी खायच्या, वरण करायचं मस्त, त्या वरणावर मस्त तूप टाकायचं आणि याचा ना मस्त चुरा मोडून करायचा, चुरा मोडायचा आणि मस्त चुरून घ्यायचं बिलकुल वरणातनी, आणि मग हे खायचं। आणि वांग्याच्या भाजीसोबत तर भन्नाट लागते। तर चला मी मस्त वांग्याच्या भाजीसोबत तुम्हाला खाऊन दाखवतो आहे ना, काय एक नंबर लागते ना हे वांग्याच्या भाजीसोबत बी। एक नंबर, एक नंबर भन्नाट बिलकुल एक।
मित्रांनो एक नंबर चवीला अशा भन्नाट झालेल्या होत्या ना हे बिट्ट्या। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा। तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलले सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत येऊन जातील। तर मित्रांनो आजची रेसिपी इथंच एंड करू, परत भेटू एका युनिक रेसिपीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।